नमस्कार. आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. ज्येष्ठ समाजसेवक सेवानिवृत्त मुख्याध्यापक दगडूपंत तेरकर यांच्यावर गायत्री मंत्र उच्चारात अंत्यसंस्कार. मुलगा विलास तेरकर यांनी दिला मूकाग्नी. निधनाची बातमी कळताच सर्व रेणापूर समाज बांधवांनी व्यवहार बंद ठेवून वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. रेणापूर येथील निवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवक दगडूपंत तेरकर यांचे आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या 90व्या वर्षी अल्पशा आजारामुळे दुःख निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रेणापूर परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कैलासवासी तेरकर हे शांत, संयमी व समाजभिमुख व्यक्ती व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या आयुष्यात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने तेरकर परिवारासह संपूर्ण भावसार समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी रेणापूर गावात माहीत होताच गावकऱ्यांनी आपले व्यवहार दुकाने बंद ठेवून दगडूपंत तेरकर यांना श्रद्धांजली वाहिली. कैलासवासी दगडूपंत नागनाथराव तेरकर यांचा अंत्यविधी आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता भावसार समाज स्मशानभूमी रेणापूर येथे अत्यंत शोकाकुळ वातावरणात गायत्री मंत्र उच्चारात मुलगा विलास तेरकर यांनी दिला मूकाग्नी. यावेळी भावसार समाजातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, डॉक्टर, इंजिनियर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 2 मुली, नातू, पंतू, जावाई, आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. रत्नापूर न्यूजच्या वतीने दगडूपंत तेरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.